मुंबईतल्या पनवेल जवळच्या कामोठ्यामध्ये दरोडेखोरांनी ज्वेलर्सच्या दुकानावर घातलेला दरोडा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। मंगळवारी संध्याकाळी कामोठ्यातल्या कलश ज्वेलर्सवर 3 दरोडेखोरांनी दुकानाच्या मालकावर चाकू हल्ला करत दरोडा घातला। मात्र दुकानातल्या कर्मचाऱ्यानं दुकानाच्या बाहेर जाऊन आरडाओरड केली, त्यामुळे या दरोडेखोरांचा मोठ्या दरोड्याचा प्रयत्न फसला। मात्र हाती आलेला 20,000चा ऐवज त्यांनी लांबवला। यातल्या 2 आरोपींना पोलिसांनी गजाआड केलंय, तर एक जण फरार झालाय। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमच्या नवी मुंबईच्या प्रतिनिधी स्वाती नाईक सध्या आपल्या सोबत फोन लाईन वरून आहेत। स्वाती, काय तपशील हाती आलेत अजून या दरोड्याबाबतचे? काल रात्रीचा दुकान बंद करतानाचा हा दरोडा आहे। 3 ग्राहक आपण बघू शकतो सीसीटीव्ही मध्ये, जे दुकानदाराला आणि त्याच्या मालकाला गुंफून ठेवलं। याच वेळेला त्यांनी हे नाणे पळवण्याचा प्रयत्न केला। या वेळेला दुकानातील जो दुसरा नोकर आहे त्याने दुकानाबाहेर धाव घेतली। यामुळे हा प्रकार, हे जे दरोडेखोर आहेत ते पकडण्यात यशस्वी झाले। आरडाओरड केल्यामुळे जे पोलीस बंदोबस्तासाठी होते ते धावत आले आणि या धावत जाणारे जे दरोडेखोर आहेत, पळून जाणारे दरोडेखोर आहेत, याच्यापैकी 2घांना पकडण्यात यश आलेले आहे। पण अजून जो एक दरोडेखोर आहे ज्याने हे चांदीचे नाणे पळवलेले आहेत, तो मात्र अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही। त्याचा शोध पोलीस घेत आहेत। आणि त्याचप्रमाणे प्रत्यक्ष रात्री गर्दीच्या वेळेला ही घटना घडल्यामुळे या परिसरात पूर्णपणे भीतीचे वातावरण पसरलेले आहे। अमोल, बिलकुल धन्यवाद स्वाती या सविस्तर माहितीबद्दल। या दृश्यांमधून आपल्याला कल्पना येऊ शकेल काय घटना नेमकी नवी मुंबईतल्या कामोठेमधल्या या ज्वेलर्सच्या दुकानात घडली असावी। यातल्या 2 दरोडेखोरांना अटक झाली आहे। एका दरोडेखोराचा पोलीस शोध घेत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।